नमस्कार, वेलकम आरटेक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. हो, आपण या ठिकाणी SHVR जे ॲप आहे तर त्याचा तुम्ही लोगो बघू शकता. तर तो त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरवर तुम्ही जाऊन या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता HSVR म्हणून. या ठिकाणी तुम्ही बघू शकता SHVR ॲप म्हणून याला तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप ओपन होणार आहे. तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे ऑलरेडी ओपन म्हणजे इन्स्टॉल केल्यामुळं या ठिकाणी माझ्याकडे दिसत आहे. याला मी आता ओपन म्हणणार आहे. ओपन म्हटल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये याला म्हटल्यानंतर तुम्हाला जी हवी भाषा ती तुम्ही निवडू शकता. मी या ठिकाणी इंग्लिश निवडणार आहे. याला मी आता कंटिन्यू म्हणणार आहे. याला त्यानंतर तुम्ही या गोष्टी स्किप करू शकता. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत, स्कूल युजर आणि ऑथोराइज्ड इव्हॅल्युएटर. या ठिकाणी आपण स्कूल युजर म्हणणार आहोत आणि कंटिन्यू करणार आहोत. व्हाईल युजिंग द ॲपसाठी लोकेशनची आपण या ठिकाणी परमिशन देणार आहोत. सर्वात प्रथम या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी साइन इन UDIS कोड पासवर्ड विचारते, परंतु आपण अकाउंट क्रिएट न केल्यामुळं आपल्याला यामध्ये सगळ्यात अगोदर साइन अप करावे लागेल. नॉट रजिस्टर्ड येट या ठिकाणी जे दाखवत आहे तर साइन अप आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर साइन इन विथ OTP म्हणतंय. तर आपण साइन अप करणार आहोत अगोदर. मग या ठिकाणी आपण साइन अप म्हटल्यानंतर UDIS कोड आपण या ठिकाणी टाकणार आहोत. कॅप्चा कोड टाकायचा आहे. आणि याला कॅप्चा कोड टाकल्यानंतर याला आपण कंटिन्यू म्हणणार आहोत. कंटिन्यू म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी UDISला जो मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला. यानंतर त्या ठिकाणी OTP येणार आहे. तो OTP आपण टाकून घेणार आहोत आणि OTP टाकून घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी साइन अप होणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला इंटरफेसमध्ये OTP टाकल्यानंतर आपल्या शाळेचं सगळं डिटेल येऊन जाणार आहे. यामध्ये आपण यामध्ये खाली आल्यानंतर या ठिकाणी विचारते की बॉर्डर विलेज रेपर सेटलमेंट. आपण बॉर्डरवरल्या म्हणजे वेदर स्कूल या ठिकाणी बघा, हे एक रिमार्क या ठिकाणी विचारला जातो. याचं आपल्याला कन्फर्म करायचं आहे. वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज. आपण बॉर्डरवर आहेत का, म्हणजे दोन देशाच्या सीमा बॉर्डरवर, परंतु आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे आपण कुठल्याच देशाच्या सीमेवर नाही आहोत. तर या ठिकाणी आपण याला नो म्हणणार आहोत. नो म्हणल्यानंतर डेसिग्नेशन ऑफ रेस्पॉन्डंट आपण या ठिकाणी तुमच्या ठिकाणी जो मुख्याध्यापक कार्यरत असेल, प्रिन्सिपल असेल, हेड टीचर असेल किंवा इन्चार्ज हेड असेल किंवा टीचर असेल, अदर स्टाफ ऑफ द स्कूल असेल, तर याच्यापैकी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपण आता जे आमच्या ठिकाणी या ठिकाणी हेड टीचर असल्यामुळे आम्ही त्याला हेड टीचर करणार आहोत. याला हेड टीचर क्लिक केलं. त्याच्यानंतर युजेस ऑफ स्कूल परमिसेस, सिंगल स्कूल रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस. आणि या ठिकाणी एकच शाळा आहे आणि ती अनेक शाळा चालवते किंवा मल्टिपल स्कूल ऑन परमिशन विथ डिफरंट. आणि जर एका कॅम्पसमध्ये दोन जर शाळा असतील स्वतंत्र UDISच्या, त्या ठिकाणी तुम्ही त्याला क्लिक करू शकता. त्याच्यानंतर सिंगल स्कूल डबल शिफ्टमध्ये असेल तर, आणि सिंगल स्कूल सिंगल शिफ्टमध्ये असेल तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नुसते एकच शाळा असते, तर त्या ठिकाणी आपण सिंगल शिफ्ट करू शकतो त्याला, या सिंगल शिफ्टला. आणि त्याच्यानंतर ज्यांच्याकडं डबल शिफ्टमध्ये एकच शाळा असते पण दोन शिफ्टमध्ये त्यांनी हे करायचं आहे. त्याच्यानंतर दोन शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या आहे, दोन्ही UDIS वेगवेगळे आहेत, तर त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर मी आता आमच्या या ठिकाणी दोन शाळा एकाच परमिशन्समध्ये दोन UDIS आहे, त्याच्यामुळं मल्टिपल स्कूल ऑन परमिशन्स विथ डिफरंट UDIS कोड म्हणून या ठिकाणी मी क्लिक करणार आहोत आणि व्हेरीफाय प्रोसीड म्हणणार आहोत. टर्म अँड कंडिशनला आपल्याला या ठिकाणी विचारतात. या टर्म अँड कंडिशनला सुद्धा ॲग्री करायचं आहे आणि व्हेरीफाय अँड प्रोसीड या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करणार आहोत. एकदा क्लिक करायचं आहे. साइन अप या ठिकाणी कंप्लीटेड झालेलं आहे. त्याला आपण ओके करणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. प्रायमरी इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ बॉईज, नंबर ऑफ गर्ल्स, चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्स, या पद्धतीचं आपल्याला माहिती भरायची आहे. आता याच्यामध्ये आपण माहिती भरत असताना आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती भरून दाखवणार आहे मी सुरुवातीला. आता या ठिकाणी कंप्लीट प्रोफाईल 3 स्टेपमध्ये आहे. तर या स्टेपमध्ये आपण माहिती घेणार आहोत.